भोंदू अशोक खरातचे राहता आणि शिर्डी या परिसरामध्ये अनेक पतसंस्थांमध्ये खाते आहेत। त्यापैकी 132 खाते जे आहेत त्याचा तपशील समोर आलेला आहे आणि जे खातेदार आहेत त्यापैकी 19 जणांची खाती जी आहेत ती तपासणी करण्यात आली, त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जे खातेदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पतसंस्थेत कधी गेलो नाही, खाते उघडले नाही आणि देवदर्शनाला जातो आणि देवदर्शनाला सहलीला घेऊन जातो या साठी हे सगळे कागदपत्र जे आहेत ते जमवण्यात आलेले होते आणि त्याचा गैरवापर जो आहे तो या भोंदू खरातनं आणि त्याचा हस्तक असलेल्या अरविंद बावके यानं केलं आणि त्या माध्यमातून ते खाते उघडण्यात आले। त्यामुळे जे खातेदार चौकशीसाठी येतात त्यापैकी दिनेश परब जे मुंबईचे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी मात्र अशोक खरात आणि अरविंद बावके त्यासोबत समता पतसंस्थेचा जो व्यवस्थापक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो शिर्डी पोलीस स्टेशनला वळवण्यात आलेला आहे, वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे यामध्ये अनेक खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत। त्यामध्ये ईडीची देखील एंट्री होऊ शकते, कारण हा सगळा गोरखधंदा जो आहे तो आर्थिक आहे आणि या आर्थिक व्यवहारांमुळे ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करू शकते। तर दुसरीकडे कल्पना खरात जे आहे ते तिच्या अटकेसाठी जवळपास 3 पथकं जे आहेत ते विविध भागात पाठवण्यात आलेले आहे आणि तिला देखील आज अटक करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। तर दुसरीकडे जे आरोपी आहेत अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे अटकेत आहेत, त्यांना 2 वेळेस पोलीस कोठडी जी आहे ती ठोठावलेली आहे। त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे आज कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। आज त्यांची पोलीस कस्टडी संपते आणि पुन्हा एकदा यांना अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना खरं तर कोठडी मिळावी, पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलीस जे आहेत ते मागणी करणार आहेत। तर या गुन्ह्यातील आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे, त्यासोबत कल्पना खरात आहे, अरविंद बावके आणि किरण सोनवणे त्यासोबत अशोक तांबे हा देखील एक आरोपी आहे। तर या पैकी फक्त 2 आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत। त्यामुळे आता आज हजर झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखी नवीन काय खुलासे होतात, किती खातेदार पतसंस्थेविरोधात देखील गुन्हे दाखल करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।